स्वागत आहे सर्वांचं मेघधरा चॅनलमध्ये। नमस्कार। इथे मी तोरणपट्टी मिळालेली आहे। तर आपल्याला ह्या तोरणपट्टीला आपल्याला हे पहिलं चेनचं घर सोडायचं आहे आणि दुसऱ्या चेनच्या घरामध्ये इथं क्रोशीच्या घरामध्येच इथे चेन विणायची आहे। इथं आपल्याला एकूण अशा ह्या 31 चेन विणायच्या आहेत। नंतर पुढे इथे आपल्याला ह्या पहिल्या सुरुवातीच्या 5 चेनच्या घरामध्ये आपल्याला 5 हाफ क्रोशिया किंवा चेनमध्ये चेन असं विणायचं आहे। त्यानंतर पुढे इथे आपल्याला 7 चेन विणायचे आहेत। नंतर पुढे इथे आपल्याला खाली 7व्या चेनच्या घरामध्ये इथे डबल क्रोशिया विणायचा आहे। त्यानंतर पुढे सेम मागील प्रमाणे ह्या 7 चेन बनवायच्या आहेत। सेम पुढे पण आपल्याला इथून 1 2 3 4 5 6 7 7व्या चेनच्या घरामध्ये इथे आपल्याला ही चेन विणून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला इथल्याप्रमाणे 5 हाफ क्रोशिया इथं विणून घ्यायचे आहेत। त्यानंतर पुढे इथे आपल्याला 7 चेन विणायचे आहेत। हे क्रोशियाचं घर आणि दुसरं क्रोशियाच्या घरावरील ह्या चेनमध्ये आपल्याला इथे ही चेन विणून घ्यायची आहे। पुढील घरामध्ये पण चेन विणायची आहे आणि इथे आपल्याला खालील ह्या चेनच्या घरामध्ये 7 चेनवरती 7 क्रोशिया त्यामध्ये मिळून आणखी 3 अशी एकूण 10 क्रोशिया इथं 10 हाफ क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत। हा सुरुवातीचा एक झालेला आहे। पहिल्या घरामध्ये 2 विणायचे आहेत, हे 3 झाले आणि नंतर उरलेले 7 विणून घ्यायचे आहेत। हे 10 क्रोशिया विणल्यानंतर इथे आपल्याला ह्या 5 हाफ क्रोशिया ते सेम 5 हाफ क्रोशिया इथं विणून घ्यायचे आहेत आपल्याला वरती। आणि या पुढील 7 चेनमध्ये 7 हाफ क्रोशिया इथं विणून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे आपण विणलेल्या ह्या क्रोशीच्या घरावरती एकूण इथे मध्यभागील ह्या 3 चेनवरती आपल्याला 5 हाफ क्रोशिया इथं विणून घ्यायचे आहेत। त्यानंतर ह्या चेनमध्ये सेम परत पुढील 7 क्रोशिया आणि पुढील ह्या 5 क्रोशिया इथं विणून घ्यायचे आहेत आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे। त्यानंतर पुढे इथे आपल्याला 7 चेन विणायचे आहेत। या 7 चेन विणल्यानंतर पुढे आपल्याला परत 6 चेन विणायचे आहेत। इथे आपल्याला ह्या क्रोशीच्या मध्यभागील हाफ क्रोशीच्या मध्यभागील चेनच्या घरामध्ये इथे आपल्याला डबल क्रोशिया विणायचा आहे। नंतर पुढे इथे आपल्याला परत 6 चेन विणायचे आहेत। या 6 चेन आणि नंतर इथे आपल्याला ह्या 5 क्रोशियावरती सेम मध्यभागी ह्या 5 क्रोशियावरती 5 क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत। सेम याच स्टेप प्रमाणे इकडे आपल्याला परत 6 चेन इथे विणायचे आहेत। त्यानंतर इथे आपल्याला या मध्यभागील क्रोशीच्या तिसऱ्या चेनच्या घरावरती आपल्याला इथे डबल क्रोशिया विणून घ्यायचे आहे। यानंतर इथे परत आपल्याला 6 चेन विणायचे आहेत। या 6 चेन इथे आपल्याला या 3 चेनवरती 3 हाफ क्रोशियावरती सेम 3 हाफ क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत। त्यानंतर पुढे इथे आपल्याला
पुढील चेनच्या घरामध्ये चेन विणायची आहे। सेम ह्या 3 क्रोशियावरती 3 क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत। नंतर पुढे इथे आपल्याला ह्या खालील स्टेप प्रमाणे वरती आपल्याला इथे 7 चेन विणायचे आहेत आणि इथे आपल्याला मध्यभागी ह्या डबल क्रोशियावरती सेम डबल क्रोशिया इथे विणून घ्यायचं आहे। त्यानंतर पुढील 7 चेन विणायचे आहेत आणि सेम या 5 हाफ क्रोशियावरती 5 हाफ क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत। नंतर सेम मागील या स्टेप प्रमाणे इथे आपल्याला 7 चेन विणायचे आहेत आणि ते डबल क्रोशिया ह्या क्रोशियाच्या घरामधून विणून घ्यायचं आहे। मध्यभागी हा क्रोशिया विणल्यानंतर इथे पुढे आपल्याला परत 7 चेन विणायचे आहेत। या 7 चेन इथे आपल्याला ह्या 7व्या चेनमध्ये विणून घ्यायचं आहे। त्यानंतर पुढे ह्या चेनमध्ये आपल्याला ह्या स्टेप प्रमाणे 7 हाफ क्रोशिया विणून घ्यायचे आहेत सेम। मध्यभागी ह्या क्रोशियावरती सेम खालीलप्रमाणे आपल्याला इथे 5 सलग हाफ क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत। तीन चेनच्या घरामध्ये 5 हाफ क्रोशिया विणल्यानंतर पुढील आपल्याला ह्या उरलेल्या चेनच्या घरामध्ये 7 हाफ क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत। सेम याप्रमाणे पूर्ण ह्या स्टेपला विणून घ्यायचं आहे। नंतर पुढे येते आपल्याला 2 क्रोशियाच्या घरामध्ये 4 चेन विणून घ्यायचे आहेत। त्यानंतर पुढे सेम या खालील स्टेप प्रमाणे आपल्याला इथे विणायचं आहे। पुढे आपल्याला परत इथे 7 चेन द्यायचे आहेत। ह्या क्रोशियाच्या साइडच्या चेनमध्ये इथे आपल्याला हाफ क्रोशिया विणायचे आहेत 5। पुढे आपल्याला इथे 6 चेन विणायचे आहेत। या 6 चेन इथे आपल्याला याप्रमाणे क्रोशिया विणायचा आहे। मध्यभागी 3ऱ्या चेनच्या घरामध्ये डबल क्रोशिया इथे विणून घ्यायचा आहे। नंतर इथे पुढे आपल्याला इथे ह्या साइडच्या क्रोशियाच्या मध्यभागी आपल्याला इथे एकूण 5 क्रोशिया इथे 5 हाफ क्रोशिया होती 5 हाफ क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत। नंतर पुढे इथे आपल्याला परत 7 चेन विणायचे आहेत। इथे आपल्याला परत याप्रमाणे डबल क्रोशिया इथे विणायचं आहे आणि इथे आपल्याला ह्या लास्टच्या 7व्या चेनमधील चेनमध्ये इथे हे विणून घ्यायचं आहे। पुढील आपल्याला इथे 6 चेन बनवायचे आहेत। इथे आपल्याला एक स्टेप वाढवत जायचं आहे। इथे आपल्याला या चेनच्या घरामध्ये क्रोशिया विणायचा आहे। पाच वेळा विणून घ्यायचा आहे आणि हा क्रोशिया विणून घ्यायचा आहे। त्यानंतर पुढे इथे आपल्याला परत 7 चेन विणायचे आहेत। या 7 चेन इथे आपल्याला सेम ह्या क्रोशियाच्या वरती सेम क्रोशिया डबल क्रोशिया विणून घ्यायचा आहे। पुढील 7 चेन विणायचे आहेत आणि इथे आपल्याला ह्या मध्यभागी ह्या 5 क्रोशियावरती 5 हाफ क्रोशिया खालीप्रमाणे सेम विणून घ्यायचे आहेत। असंच विणत जायचं आहे आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे। या स्टेपमध्ये इथे हे आपल्याला चेन 2 क्रोशियाची घरं सोडून वरील चेनच्या घरामध्ये हे आपल्याला 2 क्रोशियाच्या वरील चेनच्या घरामध्ये हे आपल्याला चेन विणून घ्यायची आहे। त्यानंतर पुढे इथे चेनमध्ये चेन विणायची आहे। इथे सलग आपल्याला ह्या चेनच्या घरामध्ये मिळून असे एकूण
10 क्रोशी इथं 10 क्रोशी इथं विणून घ्यायचे आहेत ह्या चेनच्या घरामध्ये 7 चेनच्या घरामध्ये. नंतर पुढे इथे आपल्याला ह्या 5 हाफ क्रोशीवरती मध्यभागी 5 हाफ क्रोशीवरती सेम 5 हाफ क्रोशी इथं विणायचे आहेत आणि या पुढील चेनच्या घरामध्ये इथं 7 क्रोशी आपल्याला विणून घ्यायचे आहेत. मध्यभागी ह्या क्रोशीच्या घरावरती आल्यावर सेम आपल्याला साईडच्या 2 चेनच्या घरामध्ये 2 आणि मध्यभागी 1 असे एकूण सगळे मिळून 3 घरामध्ये 5 क्रोशी इथं हाफ क्रोशी इथं विणून घ्यायचे आहेत. आणि पुढील ह्या चेनच्या घरामध्ये मागील प्रमाणे सेम 7 क्रोशी इथं विणून घ्यायचे आहेत. नंतर शेवटी मध्यभागी 5 क्रोशी विणल्यानंतर पुढील ह्या चेनमध्ये सेम पुढील 7 क्रोशी इथं विणून घ्यायचे आहेत. मध्यभागी या क्रोशीच्या घरावरती 5 क्रोशी इथं विणून घ्यायचे आहेत. पुढे इथे आपल्याला ह्या 7 चेनच्या घरामध्ये एकूण 8 क्रोशी इथं विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे इथे आपल्याला परत 7 चेन विणायचे आहेत. या 7 चेन आणि इथे आपल्याला खालीलप्रमाणेच हे वाढवल्यानंतर आपल्याला इथे परत 6 चेन इथले विणायचे आहेत. इथे आपल्याला सेम ह्या घरामध्ये डबल क्रोशी इथं विणून घ्यायचं आहे. नंतर पुढे 6 चेन विणायचे आहेत आणि इथे सेम आपल्याला ह्या 5 मध्यभागी 5 हाफ क्रोशी होती 5 हाफ क्रोशी इथं विणून घ्यायचे आहेत. पुढे सेम या स्टेप प्रमाणे आपल्याला इकडे परत इथे मध्यभागी 6 चेन विणायचे आहेत. इथे आपल्याला तिसऱ्या मध्यभागी क्रोशीवरती डबल क्रोशी इथं विणून घ्यायचं आहे. पुढील 6 चेन विणायचे आहेत. सेम ह्या मध्यभागी क्रोशीच्या घरावरती आपल्याला हे साईडच्या क्रोशीसह 5 क्रोशी इथं विणून घ्यायचे आहेत. सेम मागील प्रमाणे इथे आपल्याला ह्या 6 चेन इथं विणायचे आहेत. मध्यभागी या क्रोशी विणायचं आहे. पुढील 6 चेन इथं विणून घ्यायचे आहेत. साईडच्या ह्या 3 चेनवरती 3 चेन विणायचे आहेत आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची. नंतर पुढे इथे आपल्याला वरील चेनमध्ये चेन विणल्यानंतर सेम खालीलप्रमाणे परत आपल्याला इथे 7 चेन विणायचे आहेत. तर इथं ते प्रथम आपल्याला मध्यभागील्या 3 चेनमध्ये 3 चेन विणून घ्यायचे आहेत किंवा 3 हाफ क्रोशी विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढील 7 चेन आपल्याला इथं विणायचे आहेत. सेम खालीलप्रमाणे ह्या डबल क्रोशीवरती आपल्याला डबल क्रोशी इथं विणून घ्यायचं आहे आणि पुढील 7 चेन परत विणून घ्यायचे आहेत. मध्यभागी ह्या क्रोशीवरती सेम 5 हाफ क्रोशी इथं विणून घ्यायचे आहेत. पुढे सेम याचप्रमाणे आपल्याला इकडे विणायचं आहे. हे असं विणल्यानंतर पुढील ह्या 7 चेन इथं विणायचे आहेत. खालील 7व्या चेनच्या घरामध्ये चेन विणून घ्यायची आहे. एक चेन विणायची आहे. त्यानंतर पुढे आपल्याला सेम खालीलप्रमाणे ह्या चेनमध्ये आपल्याला हाफ क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. पूर्ण ह्या चेनच्या सर्व घरामध्ये हाफ क्रोशी विणून घ्यायचे आहेत आणि मध्यभागी 5-5 क्रोशी इथे विणायचे आहेत. इथं आपल्याला या घराप्रमाणे हे घर वरती तयार करायचं आहे. इथे 5 क्रोशिया हाफ क्रोशी विणायचे आहेत. अशी ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. यानंतर पुढे इथे आपल्याला 2 क्रोशीच्या घरामध्ये 4 चेन विणून घ्यायचे आहेत.
आणि सेम खालीलप्रमाणे इथे आपल्याला परत 7 चेन विणायचे आहेत. आता आपण हे वाढवलं होतं तर आपल्याला इकडे कमी करत आणायचं आहे. तर इथे आपल्याला या 5 क्रोशियावरती सेम 5 क्रोशिया इथं विणून घ्यायचे आहेत मध्यभागी. त्यानंतर इकडे 6 चेन विणायचे आहेत आणि मध्यभागी ह्या क्रोशियावरती डबल क्रोशिया इथं विणून घ्यायचं आहे आणि पुढील 6 चेन विणायचे आहेत. आणि पुढील या मध्यभागी 5 क्रोशियावरती 5 क्रोशिया इथं विणून घ्यायचे आहेत. सेम याचप्रमाणे पुढे विणायचे आहे. 1 2 ह्या तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला ह्या साईड 7 चेन विणल्यानंतर इथे आपल्याला परत चेन न विणता इथं आपल्याला 4-5 वेळे लोकरची विणून 1 2 3 4 5 6 7व्या चेनच्या घरामध्ये इथे क्रोशिया विणून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे इथे आपल्याला ह्या क्रोशियाप्रमाणे खालील ह्या क्रोशियाप्रमाणे वरती सेम ह्या पुढील चेनच्या घरामध्ये ह्या एकूण मध्यभागीतील 3 क्रोशियासह आणि चेनमधील 7 क्रोशियासह 10 क्रोशिया इथं विणून घ्यायचे आहेत. इकडे आपण वाढवलं होतं तर आपल्याला हे इकडे कमी करत आणायचं आहे. म्हणून आपल्याला इथे परत ह्या मध्यभागील 5 क्रोशियावरती 5 क्रोशिया इथं विणायचे आहेत. सेम ह्या खालील स्टेपप्रमाणे वरती ह्या स्टेपला सेम ह्या क्रोशियाने असं विणून घ्यायचं आहे. हे असं विणल्यानंतर पुढे इथे आपल्याला साईडच्या ह्या 3 चेनवरती 3 हाफ क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. पुढील चेनच्या घरामध्ये चेन विणायची आहे. त्यानंतर पुढे आपल्याला ह्या स्टेपप्रमाणे यासाठी आपल्याला पुढे 2 क्रोशियाच्या घरामध्ये 4 चेन विणायचे आहेत. सेम खालीलप्रमाणे इथे आपल्याला 7 चेन विणायचे आहेत. इथे आपल्याला ह्या क्रोशीच्या वरील साईडच्या हाफ क्रोशीवरती 5 हाफ क्रोशी इथे विणून घ्यायचे आहेत. मध्यभागी ह्या क्रोशीवरती डबल क्रोशी इथे विणून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढील 6 चेन इथे विणायचे आहेत. सेम या मध्यभागी क्रोशीच्या घरावरती सेम 5 हाफ क्रोशी इथे विणून घ्यायचे आहेत आपल्याला. त्यानंतर पुढे इथे आपल्याला 6 चेन विणल्यानंतर इथे आपल्याला सेम याप्रमाणेच इथे आपल्याला ह्या क्रोशीच्या वरील घरामध्ये चेन विणायची आहे. दुसरी चेन विणायची आहे आणि पुढे इथे आपल्याला परत 7 चेन विणायचे आहेत. या 7 चेन इथे आपल्याला सेम याप्रमाणेच इकडे कमी करायचं आहे म्हणून या क्रोशीवरती डबल क्रोशिया विणून घ्यायचा आहे. 7 चेन विणायचे आहेत. ह्या 5 क्रोशियावरती 5 हाफ क्रोशियावरती 5 हाफ क्रोशी इथे विणून घ्यायचे आहेत. पुढे या स्टेपप्रमाणे पुढे आपल्याला विणायचं आहे. सेम पुढे आपल्याला 2 क्रोशीची घर सोडून पुढील चेनच्या घरामध्ये हे विणून घ्यायचं आहे. पुढील क्रोशीवरती चेन विणून घ्यायची आहे. त्यानंतर इथे आपल्याला इथे मध्यभागी 3 हाफ क्रोशियाने विणून घ्यायचे आहेत. पुढे आपल्याला ह्या 7 चेनमध्ये 7 हाफ क्रोशिया विणायचे आहेत. सेम खालीप्रमाणे ह्या 5 हाफ क्रोशियावरती 5 हाफ क्रोशी इथे विणून घ्यायचे आहेत. सेम पुढील चेनमध्ये ह्या चेनप्रमाणे चेन विणून घ्यायचे आहेत 7.
त्यानंतर पुढील ह्या स्टेपमध्ये याप्रमाणे इथे आपल्याला चेन विणायचे आहेत। या 7 चेन विणल्यानंतर इथे आपल्याला मध्यभागी या क्रोशेवरती आपल्याला इथे डबल क्रोशे इथं घ्यायचे आहेत। नंतर पुढे इथे आपल्याला परत 6 चेन बनवायचे आहेत। इथे आपल्याला मध्यभागी ह्या क्रोशेच्या साईडच्या बाजूने 5 हाफ क्रोशे इथं विणून घ्यायचे आहेत। त्यानंतर सेम याचप्रमाणे इकडे विणून घ्यायचं आहे। त्यानंतर पुढील 7 चेन विणून इथे आपल्याला साईडच्या या 3 हाफ क्रोशे इथे विणून घ्यायचे आहेत। समोरील क्रोशेच्या चेनमध्ये चेन विणून घ्यायची आहे। पुढे सेम खालीप्रमाणे इथे आपल्याला परत ह्या 3 हाफ क्रोशे विणायचे आहेत। इथे आपल्याला खालीप्रमाणे ह्या 7 चेन इथं विणायचे आहेत आणि इथे ह्या क्रोशेवरती सेम क्रोशे विणून घ्यायचे आहे। 5 हाफ क्रोशेवरती सेम 5 हाफ क्रोशे विणून घ्यायचे आहेत। सेम पुढील 7 चेन विणायचे आहेत। पुढील ह्या मध्यभागी क्रोशे विणायचा आहे आणि इथून आपल्याला 4-5 वेढे लोकरचे विणून 7व्या चेनमध्ये आपल्याला इथे हे क्रोशे विणून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे पुढे आपल्याला ह्या चेनवरती आपल्याला चेन विणायची आहे। या 7 चेनवरती हाफ क्रोशे विणून घ्यायचे आहेत। त्यानंतर मध्यभागी ह्या 5 क्रोशेवरती 5 हाफ क्रोशे असे खालीप्रमाणे विणून घ्यायचे आहेत। नंतर पुढे इथे आपल्याला साईडची चेन विणल्यानंतर पुढील 2 क्रोशेच्या घरामध्ये 4 चेन विणायच्या आहेत। इथे आपल्याला परत 7 चेन विणायचे आहेत आणि इथे मध्यभागी ह्या 5 क्रोशेवरती 5 क्रोशे आपल्याला इथं विणून घ्यायचे आहेत। सेम पुढे आपल्याला परत इथं 6 चेन विणायचे आहेत। खाली ह्या मध्यभागी क्रोशेवरती आपल्याला डबल क्रोशे इथं विणून घ्यायचे आहेत। पुढील 6 चेनल्यानंतर इथे आपल्याला साईडच्या घरामधील 3 चेन याप्रमाणे 5 चेन इथं विणून घ्यायचे आहेत। ह्या 5 चेनवरती 5 चेन विणल्यानंतर परत आपल्याला इथे 7 चेन विणायचे आहेत आणि इथे आपल्याला ह्या क्रोशेवरती सेम क्रोशे विणून घ्यायचं आहे। पुढील 7 चेन बनवायचे आहेत। सेम या 5 चेनच्या घरावरती 5 क्रोशे विणून घ्यायचे आहेत। त्यानंतर सेम पुढे 7 चेन विणून घ्यायचे आहेत आणि 2 क्रोशेची घर सोडून पुढील चेनच्या घरामध्ये इथे आपल्याला ही चेन विणून घ्यायची आहे। पुढील चेनच्या घरामध्ये चेन विणून इथे परत आपल्याला साईडच्या 3 क्रोशे अगोदर विणायचे आहेत। पुढील 7 चेनमधील 7 हाफ क्रोशे इथे विणून घ्यायचे आहेत। नंतर पुढे इथे आपल्याला ह्या 5 मध्यभागील 5 क्रोशेवरती 5 क्रोशे इथं विणून घ्यायचे आहेत। सेम पुढे ह्या चेनच्या घरामध्ये आपल्याला याप्रमाणे इकडे क्रोशे विणून घ्यायचे आहेत। हे असं विणल्यानंतर मध्यभागील 5 क्रोशेवरती 5 क्रोशे विणून घ्यायचे आहेत आणि सेम याप्रमाणे इकडे आपल्याला परत 7 चेन वाढवायचे आहेत आणि सेम हे असं विणत जायचं आहे आणि कमी करत जायचं आहे आणि हे तोरण विणून घ्यायचं आहे।
नंतर असं हे लोकरने परत चेन विणून घ्यायची आहे त्यामध्ये आणि अशी कुंड लावून घ्यायची आहेत. असे हे तोरण तयार झालेले आहे.